नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण मसावी लसावी भाग एक शिकणार आहोत। एक मूळ संख्या ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते। उदाहरण पाहूया। 2, 3, 5, 7, 11 याप्रमाणे या मूळ संख्या आहेत। आता आपण प्रश्न पाहूया। सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? बघा इथे 2। सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात। सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात। उदाहरण पाहूया। 10 व 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत। 10 व 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत कसे ते पाहू। 10 चे विभाजक 1, 2, 5, 10। 21 चे विभाजक 1, 3, 7, 21। या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे। 3. जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे। त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात। उदाहरण पाहूया। 3, 5 या दोन मध्ये कितीचा फरक आहे? 2चा। 5, 7 या दोन मध्ये कितीचा फरक आहे? 2चा। तसेच 11 आणि 13, 29, 31। आता आपण संख्येचे मूळ अवयव पाडणे शिकणार आहोत। कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते हा नियम लक्षात घ्या। संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहू। उदाहरण 1 पाहूया। 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा। 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा। आता हे पाहू आपण। आता इथे काय आहे? उभी मांडणी। 24 चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत। बघा कसे। 2 गुणिले 12। आता या 12 चे अवयव पाडायचे आहे। 2 गुणिले 6। या 6 चे अवयव पाडायचे आहेत। 2 गुणिले 3। या 3 चे अवयव पाडायचे आहेत।
3 गुणिले 1, 3 गुणिले 1. आता आपण आडवी मांडणी पाहूया. 24 बरोबर 2 गुणिले 12, 2 गुणिले 12. आता या 12चे आपण अवयव पाडणार आहोत. 2 हे असेच लिहायचे. या 12चे अवयव 2 गुणिले 6. आता या 6चे आपण अवयव पाडणार आहोत. हे 2 असेच लिहायचे, हे 2 असेच लिहायचे आणि या 6चे अवयव 2 गुणिले 3. 2 व 3 हे मूळ अवयव आहेत. 2 व 3 हे मूळ अवयव आहेत. 24 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. यावरून आपल्याला काय लक्षात येतं? दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. उदाहरण 2 पाहूया. 45चे अवयव पाडूया आपण. 5 गुणिले 9. आता हे 5 असेच लिहायचे. या 9चे अवयव पाडूया. 3 गुणिले 3. 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3. आता याप्रमाणेच आता आपण 20चे अवयव पाडूया. 2 गुणिले 10. आता हे 2 असेच लिहायचे. या 10चे 2 गुणिले 5 हे आपण अवयव पाडले. आता 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. अशा प्रकारे आपण संख्येचे मूळ अवयव पाडणे शिकलो आहोत. तुम्ही वहीमध्ये स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.